श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. कधी तुमच्याही मनात असा विचार आला आहे का, मी रोज स्वामींचं नाव घेते तरी माझी प्रार्थना का पूर्ण होत नाही? मी इतकी भक्ती करतो तरी माझाच आयुष्यात दुःख का? स्वामी माझं ऐकतच नाहीत का? जर तुमच्या मनात कधीही हे प्रश्न आले असतील तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण जे सत्य जाणून घेणार आहोत ते सत्य समजल्यानंतर कदाचित तुम्ही पुन्हा कधीच स्वामी माझं ऐकत नाहीत असं म्हणणार नाही. आजचा हा संदेश फक्त ऐकू नका, मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचाही श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी स्वामी संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. आता मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आजकाल आपण सगळेच काही ना काही मागत असतो. कोणी नोकरीसाठी प्रार्थना करतो, कोणी आरोग्यासाठी, कोणी घरात सुख शांती राहावी म्हणून, कोणी मुलांच्या भविष्यासाठी, तर कोणी डोळ्यात अश्रू घेऊन फक्त एवढंच म्हणतो, स्वामी मला या संकटातून बाहेर काढा. आणि दिवस जातात, महिने जातात, कधी वर्षही निघून जातात, पण आपल्याला वाटतं स्वामी शांत आहेत. मग मनात नकळत एक वेदना निर्माण होते, मी एवढी भक्ती करूनही माझं ऐकलं जात नाही का? याच ठिकाणी आपण सर्वात मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं प्रार्थना म्हणजे आपण जे मागू ते लगेच मिळतं, पण स्वामींच्या दृष्टीने प्रार्थनेचा अर्थ खूप वेगळा आहे. एक लहान मूल आईकडे दिवसभर चॉकलेट मागत असेल तर आई प्रेम असूनही प्रत्येक वेळी चॉकलेट देत नाही, कारण तिला माहीत असतं यामुळे मुलाचंच नुकसान होईल. मुलाला वाटतं आई माझ्यावर प्रेम करत नाही, पण खरं तर ती सर्वात जास्त प्रेम करत असते. मित्रांनो, स्वामींचंही अगदी असंच असतं. आपण जे मागतो तेच आपल्यासाठी योग्य असेल असं नेहमीच नसतं. स्वामी आपली इच्छा पाहत नाहीत, ते आपलं भविष्य पाहतात. आपण आजचा विचार करतो, स्वामी उद्याचा आणि जन्मजन्मीचा विचार करतात. म्हणून कधी कधी स्वामी आपली प्रार्थना नाकारत नाहीत, तर तिला योग्य वेळेपर्यंत जपून ठेवतात. हे समजलं की मनातली अर्धी वेदना आपोआप कमी होते, कारण मग आपण मागणं थांबवून विश्वास ठेवायला शिकतो. आणि लक्षात ठेवा, मागणाऱ्या भक्तापेक्षा विश्वास ठेवणारा भक्त स्वामींना अधिक प्रिय असतो. कधी कधी स्वामींचं उत्तर हो नसतं, कधी आत्ता नाही असं असतं, आणि कधी यापेक्षा चांगलं काहीतरी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे असंही असतं. पण आपण त्यांची शांतता नाकार समजतो. याच ठिकाणी आपली श्रद्धा डळमळते आणि स्वामी आपल्याला एकच गोष्ट शिकवत असतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी काम करत आहे, जरी तुला ते आज दिसत नसलं तरीही. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या मनातील अनेक वर्षांचे प्रश्न शांत करेल. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपल्याला वाटतं, स्वामी एकदा तरी माझ्याशी बोला. पण कधी विचार केला आहे का, स्वामी बोलत नाहीत की आपण ऐकत नाहीत? हे वाक्य ऐकायला साधं वाटतं, पण यामध्ये संपूर्ण आध्यात्मिक जीवनाचं रहस्य दडलं आहे. स्वामी नेहमी बोलतात, पण त्यांचा आवाज कानांना नाही तर मनाला ऐकू येतो. आज आपण इतके गोंधळात जगतो की मन शांत बसायलाच तयार नसतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल, काम, काळजी, अपेक्षा, तुलना यामध्येच दिवस संपतो. आणि मग आपण म्हणतो, स्वामी माझी प्रार्थना ऐकली का? पण प्रार्थना फक्त बोलण्यात नसते, प्रार्थना मन शांत झाल्यावर सुरू होते. फक्त एकदा सगळं बाजूला ठेवून स्वामींसमोर 2 मिनिटं शांत बसा. काहीही मागू नका, काहीही बोलू नका, फक्त त्यांच्याकडे पाहत राहा. विश्वास ठेवा, त्या शांततेत तुम्हाला जे मिळेल ते 1000 शब्दांपेक्षा मोठं उत्तर असेल. कारण स्वामी नेहमी शब्दांनी उत्तर देत नाहीत. कधी ते एखाद्या माणसाच्या रूपाने मदत पाठवतात, कधी अचानक एखादा योग्य निर्णय मनात आणतात, कधी ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच भीती मनातून काढून टाकतात, आणि कधी परिस्थिती न बदलता आपल्याला ती सहन करण्याची ताकदही देतात. लक्षात ठेवा, स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार बाहेर घडत नाही, तो भक्ताच्या मनात घडतो. कारण जेव्हा मनातील भीती कमी होते तेव्हा जीवनातील अर्धी संकटं आपोआप छोटी व्हायला लागतात. आज जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप दिवसांपासून प्रार्थना करत असाल
तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वामींवर विश्वास ठेवतोय की फक्त माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यांचं नाव घेतोय? या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. स्वामी इच्छा पूर्ण करण्याचं वचन देत नाहीत, पण जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला मी कधीच एकटं सोडणार नाही, हा त्यांचा निशब्द आशीर्वाद आहे. म्हणून आजपासून प्रार्थना करताना फक्त एवढंच म्हणा, स्वामी माझं मन तुमच्या इच्छेला स्वीकारायला तयार करा. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचं नाव राहू द्या आणि जे काही घडेल त्यामध्ये तुमचीही कृपा आहे असा विश्वास मला कधीच सोडू देऊ नका. अशी प्रार्थना कधीच रिकामी परत येत नाही, कारण ती मागणारी प्रार्थना नसते, ती पूर्ण समर्पणाची प्रार्थना असते. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांना आयुष्याच्या खूप उशिरा समजते. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनात एक अपेक्षा असते, मी इतक्या दिवसांपासून स्वामींचं नाम घेतो, आता तरी माझं काम झालंच पाहिजे. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा श्रद्धेपेक्षा निराशा मोठी होऊ लागते. पण स्वामींच्या मार्गात एक नियम आहे, जिथे अपेक्षा संपते तिथून कृपेची सुरुवात होते. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात कोरून ठेवण्यासाठी आहे, कारण आपण अनेकदा स्वामींवर प्रेम करत नाही, आपल्या इच्छांवर प्रेम करत असतो. आणि जेव्हा इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला वाटतं स्वामींनी माझ्याकडे पाहिलंच नाही. पण कधी विचार केला आहे का, स्वामी तुम्हाला त्या गोष्टीपासून वाचवत असतील ज्याचा परिणाम तुम्हाला आज दिसत नाही. जीवनात अनेक घटना अशा घडतात ज्यावेळी आपण रडत असतो, पण काही वर्षांनी त्याच घटनेकडे पाहून आपण स्वतः म्हणतो, त्या दिवशी हे घडलं नसतं तर आज मी इथे नसतो. हेच स्वामींचं कार्य आहे. ते नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे काम करत नाहीत, ते आपल्या हिताप्रमाणे काम करतात. आणि हित नेहमी क्षणिक आनंदापेक्षा मोठं असतं. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार अडत असेल तर राग करू नका, स्वतःला दोष देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवर शंका घेऊ नका. कारण ज्या दारासमोर तुम्ही उभे आहात ते दार बंद असेल तर कदाचित स्वामी तुमच्यासाठी दुसरं अधिक चांगलं दार उघडत असतील, फक्त ते अजून तुमच्या नजरेसमोर आलेलं नसेल. श्रद्धा ही चमत्कार पाहून निर्माण होत नाही. श्रद्धा ती असते जी चमत्कार दिसत नसतानाही स्वामींचा हात सोडत नाही. आज तुमच्या मनात कितीही वेदना असतील तरी एक वचन स्वतःला द्या, परिस्थिती काहीही असो, माझं नामस्मरण थांबणार नाही. कारण नाम हे फक्त शब्द नाहीत, नाम ही मनाला आधार देणारी शक्ती आहे. आणि ज्याच्या ओठांवर संकटातही श्री स्वामी समर्थ हे नाव असतं त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीच विझत नाही. लक्षात ठेवा, स्वामी उशीर करू शकतात पण अन्याय कधीच करत नाहीत. त्यांची वेळ आणि त्यांची कृपा दोन्ही नेहमी योग्य क्षणीच येतात. म्हणून आजपासून प्रार्थना करताना फक्त एवढंच म्हणा, स्वामी माझ्या आयुष्यात जे काही घडेल त्यात तुमचं प्रेम ओळखायची दृष्टी मला द्या. कारण ज्याला स्वामींच्या प्रत्येक निर्णयामध्ये प्रेम दिसू लागतं त्याच्या आयुष्यात तक्रारी संपतात आणि समाधानाची सुरुवात होते. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या आयुष्यात घडते, पण त्याचा अर्थ फार कमी लोकांना समजतो. कधी तुम्ही मनापासून प्रार्थना केली आहे आणि त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अचानक एखादी नवीन अडचण समोर आली आहे का? अनेक जण या क्षणी म्हणतात, हे काय स्वामी, मी तुमच्याकडे आलो आणि माझी संकटं वाढली. पण इथेच आपण स्वामींच्या कार्याला गैरसमज करून घेतो. घर साफ करायचं असेल तर सुरुवातीला धूळ उडते. जुनं कपाट रिकामं करायचं असेल तर आधी सगळा पसारा बाहेर येतो. शेतात नवं पीक घ्यायचं असेल तर आधी जुनं गवत काढावं लागतं. आणि जीवनात नवीन कृपा यायची असेल तर कधी कधी जुन्या अडथळ्यांना बाहेर पाडावं लागतं. म्हणून प्रार्थना केल्यानंतर एखादं संकट आलं म्हणजे स्वामी रागावले असं नसतं. कधी कधी ते संकट आधीपासूनच येणार असतं. फरक एवढाच, आता त्या संकटात स्वामी तुमच्या पाठी उभे असतात. आपण नेहमी चमत्कार शोधत असतो, पण स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार शांतपणे घडतात. कधी तुमचा मोठा अपघात थोडक्यात टळतो, कधी वाईट संगतीपासून तुम्ही नकळत दूर जाता, कधी एक चुकीचा निर्णय घेण्यापासून तुम्ही वाचता आणि आपल्याला वाटतं हा योगायोग होता. नाही, प्रत्येक गोष्ट योगायोग नसते. काही गोष्टी स्वामींच्या कृपेनेच घडतात, पण आपण त्या कृपेची नोंदच घेत नाही. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, स्वामींची कृपा नेहमी आपल्याला हवं ते देण्यात नसते. अनेकदा ती आपल्याला वाईटपणापासून वाचवण्यात असते. म्हणून आजपासून एक सवय लावा,
रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना फक्त मागू नका, त्यांचे आभारही माना. असं म्हणा, स्वामी आज मला जे दिसलं त्यासाठी धन्यवाद, आणि जे संकट तुमच्यामुळे टळलं पण मला दिसलंच नाही त्यासाठीही मनापासून धन्यवाद. ही भावना ज्या दिवशी मनात येते त्या दिवशी भक्ती फक्त मागण्यापुरती राहत नाही, ती कृतज्ञतेमध्ये बदलते. आणि जिथे कृतज्ञता असते तिथे स्वामींची कृपा अधिक वेगाने वाहू लागते. म्हणून स्वामींना फक्त संकटाच्या वेळी आठवू नका, सुखातही त्यांचं स्मरण करा. कारण जो भक्त सुखातही स्वामींना विसरत नाही त्याला दुःखात स्वामी कधीच एकटं सोडत नाही. आता मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या मनालाही अनेक वेळा पडला असेल. मी रोज नामस्मरण करतो, रोज प्रार्थना करतो, तरी माझं मन इतकं अस्वस्थ का राहतं? बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी पण आतून मन तुटलेलं असतं. लोकांमध्ये हसत असतो पण एकटं असताना डोळ्यांतून अश्रू वाहत असतात, आणि आपण मनात म्हणतो, स्वामी माझ्या मनाला थोडी शांतता द्या. इथेच एक सत्य समजून घ्यायला हवं. स्वामी सर्वात आधी आपली परिस्थिती बदलत नाहीत, ते आपलं मन मजबूत करतात. कारण जर मन मजबूत झालं तर मोठ्यातलं मोठं संकटही लहान वाटू लागतं. लक्षात ठेवा, समुद्रात वादळ आलं म्हणून समुद्राचं अस्तित्व संपत नाही. वादळ काही वेळासाठी असतं, समुद्र कायम असतो. तसंच तुमचं दुःख हे कायमचं नाही, ते फक्त एकाच काळापुरतं आहे. पण स्वामींची कृपा कायमची आहे. आपण एक मोठी चूक करतो, संकट आलं की आपण लगेच विचार करतो, स्वामी हे माझ्याच नशिबात का? पण कधी असा विचार केला आहे का, या संकटातून स्वामी मला काय शिकवू इच्छित आहेत? हा एक विचार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कारण प्रत्येक वेदना काहीतरी शिकवून जाते, प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवतं, प्रत्येक नकार योग्य गोष्टीकडे वळवतो, आणि प्रत्येक प्रार्थना आपल्याला स्वामींच्या आणखी जवळ घेऊन जाते. आज जर तुमच्या आयुष्यात सगळंच मनाविरुद्ध चाललं असेल तर एक गोष्ट कधीच विसरू नका, स्वामी शांत आहेत याचा अर्थ ते काम करत नाहीत असा कधीच नसतो. अनेकदा बीज जमिनीखाली शांतपणे वाढत असतं, वरून काहीच दिसत नाही पण आत नवीन जीवन तयार होत असतं. तसंच स्वामींचं कार्यही असतं. आपल्याला काहीच दिसत नाही पण ते आपलं भविष्य शांतपणे घडवत असतात. म्हणून आजपासून प्रार्थना करताना एकच वाक्य नक्की म्हणा, स्वामी मला उत्तर मिळालं नाही तरी माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण ज्याचा विश्वास परिस्थितीनुसार बदलत नाही त्याच्यावर स्वामींची कृपा नेहमीच राहते. आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुम्ही स्वतः म्हणाल, स्वामी त्या दिवशी तुमची शांतता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद होती. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यात अनेकदा घडली असेल. तुम्ही मनापासून प्रार्थना केली, डोळ्यात अश्रू आणून स्वामींचं नाव घेतलं, पण दुसऱ्या दिवशी काहीच बदललं नाही. सूर्य तसाच उगवला, अडचणी तशाच राहिल्या, लोकांचं वागणं तसंच राहिलं, आणि तुमच्या मनात एकच विचार आला, माझी प्रार्थना वाया गेली का? उत्तर आहे नाही. स्वामींच्या दरबारात एकही प्रार्थना कधीच वाया जात नाही. फक्त आपल्याला तिचं उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. लक्षात ठेवा, लहान मूल शाळेत जातं, पहिल्याच दिवशी त्याला मोठं पुस्तक वाचायला येत नाही. त्याला अक्षर ओळखायला वेळ लागतो, मग शब्द, वाक्य, आणि हळूहळू संपूर्ण पुस्तक. अगदी तसंच स्वामी आपल्याला एका दिवसातून बदलत नाहीत, ते दररोज थोडंसं आपलं मन घडवत असतात, पण आपल्याला तो बदल दिसत नाही. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही खूप रागावत होतात, आज तितका राग येत नाही. पूर्वी एखाद्याचं वाईट बोलणं अनेक दिवस मनाला राहत होतं, आज तुम्ही ते सहज सोडून देता. पूर्वी प्रत्येक संकटात तुम्ही घाबरायचात, आज स्वामींचं नाव घेतलं की मनाला थोडा आधार मिळतो. हा बदल कोणी केला? तो तुम्ही नाही, ती स्वामींची शांत कृपा आहे. आपण नेहमी मोठे चमत्कार शोधतो, पण स्वामी सर्वात मोठा चमत्कार आपल्या स्वभावात घडवतात. कारण स्वभाव बदलला की नाती बदलतात, नाती बदलली की जीवन बदलतं. म्हणून आज जर तुमची प्रार्थना पूर्ण झाली नसेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्या परिस्थितीपेक्षा आधी तुम्हाला घडवत आहेत. कारण तयारी नसताना मोठं सुख मिळालं तर माणूस त्याची किंमत समजत नाही, पण संयमाने वाट पाहिलेली गोष्ट आयुष्यभर जपली जाते. म्हणून प्रार्थना करत राहा, नामस्मरण करत राहा, विश्वास ठेवत राहा. कारण स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो पण भक्ताच्या विश्वासाचा कधीच अपमान होत नाही.
एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाल, स्वामी मी समजलो होतो तुम्ही शांत आहात, पण खरं तर तुम्ही माझ्यासाठी सगळं घडवत होतात. त्या दिवशी तुमची प्रार्थना फक्त पूर्ण होणार नाही, तर तुमच्या स्वामींवरचा विश्वास पूर्वीपेक्षा 1000 पट वाढलेला असेल. आज या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा भाग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही आजपर्यंत एकही प्रार्थना पूर्ण झाली नसेल असं मनात धरून जगत असाल, तर आता मन शांत करून हे शब्द ऐका, कारण हे शब्द कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज दूर करतील. आपण नेहमी स्वामींकडे एकच गोष्ट मागतो, माझं दुःख दूर कर, पण स्वामी त्यापेक्षा मोठी गोष्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. दुःख सहन करण्याची शक्ती, कारण दुःख आज आहे उद्या नाहीसं होईल, पण शक्ती संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबत राहते. म्हणून कधीकधी स्वामी आपली परिस्थिती बदलण्याऐवजी आपलं व्यक्तिमत्व बदलतात, आणि हा बदल इतका शांतपणे घडतो की आपल्यालाच त्याची जाणीव होत नाही. कधी तुम्ही एखाद्या जुन्या प्रसंगाची आठवण काढली आहे का, ज्या प्रसंगामुळे एकेकाळी रात्रभर झोप लागली नव्हती? आज तोच प्रसंग आठवला तरी मन शांत राहतं का? कारण तो प्रसंग बदलला नाही, तुम्ही बदललात. आणि हा बदल स्वामींच्या कृपेशिवाय शक्यच नव्हता. लक्षात ठेवा, प्रार्थना ही फक्त देवासमोर बोललेली वाक्य नसतात. प्रार्थना म्हणजे स्वतःला स्वामींच्या चरणी पूर्णपणे अर्पण करणं. ज्या दिवशी भक्त माझी इच्छा यापेक्षा स्वामींची इच्छा महत्त्वाची मानायला लागतो, त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात खरी शांतता सुरू होते. कारण त्याला प्रत्येक उत्तर स्वीकारता येतं, प्रत्येक विलंब समजून घेता येतो, आणि प्रत्येक संकटातही स्वामींची कृपा दिसायला लागते. आज तुम्ही कितीही अडचणीत असाल, कितीही एकटे वाटत असाल, तरी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते योग्य वेळ येईपर्यंत भक्ताचा हात घट्ट धरून ठेवतात. म्हणून आजपासून प्रार्थना करताना एक नवीन वाक्य जोडा, स्वामी मला जे हवं आहे ते मिळालं नाही तरी तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण ज्याचा विश्वास परिस्थिती बदलली तरी बदलत नाही, त्याच्यावर स्वामींची कृपा अखंड राहते. आणि एक दिवस तुम्ही स्वतः हसत म्हणाल, स्वामी त्या दिवशी मी उत्तर मागत होतो, पण तुम्ही मला संपूर्ण आयुष्याचा मार्ग दाखवला होतात. हीच खऱ्या भक्तीची सुरुवात आहे, हीच स्वामींच्या कृपेची खरी ओळख आहे, आणि हीच प्रार्थनेची खरी फलश्रुती आहे. आज आपण या संदेशाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, पण या शेवटामध्येच एक अशी गोष्ट दडलेली आहे जी जर मनापासून समजली तर कदाचित तुम्ही आयुष्यात पुन्हा कधीही स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत असं म्हणणार नाही. एक क्षण डोळे बंद करा आणि गेल्या काही वर्षांचा विचार करा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्रभर झोपू शकला नाहीत, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटलं आता माझं आयुष्य संपलं, आज त्या गोष्टीपैकी किती गोष्टी खरंच तितक्या मोठ्या वाटतात? बहुतेक नाही. का? कारण काळ बदलला, परिस्थिती बदलली, आणि स्वामींनी तुम्हालाही बदललं. आपण नेहमी चमत्कार शोधत राहतो, पण सर्वात मोठा चमत्कार आपण स्वतः असतो. पूर्वी जिथे आपण तुटून जायचो, आज तिथे आपण धीराने उभे राहतो. पूर्वी लोकांच्या शब्दांनी मन दुखायचं, आज स्वामींचं नाव घेतलं की मन पुन्हा शांत होतं. पूर्वी संकट दिसलं की भीती वाटायची, आज संकट दिसलं की मनातून एकच आवाज येतो, स्वामी आहेत ना? यापेक्षा मोठी कृपा आणखी कोणती असू शकते? आज तुमच्या हातात काहीच नसेल, तरी जर तुमच्या हृदयात स्वामींवर अढळ विश्वास असेल तर समजा तुमच्याकडे संपूर्ण जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण पैसा कधीही संपतो, मान सन्मान क्षणात निघून जातो, माणसं कधीही बदलतात, पण स्वामींची साथ कधीच बदलत नाही. म्हणून आजपासून प्रार्थना करताना फक्त मागू नका, स्वामींचे आभार माना. असं म्हणा, स्वामी तुम्ही माझी प्रत्येक प्रार्थना माझ्या मनाप्रमाणे पूर्ण केली नाही, पण आज मागे वळून पाहताना समजतंय तुम्ही जे दिलं तेच माझ्यासाठी योग्य होतं, आणि जे दिलं नाही त्यामागेही तुमचंच प्रेम होतं. ही भावना ज्या दिवशी मनात निर्माण होते त्या दिवशी भक्त फक्त प्रार्थना करणारा राहत नाही, तर तो स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो. आणि लक्षात ठेवा, समर्पणापेक्षा मोठी भक्ती नाही आणि विश्वासापेक्षा मोठी प्रार्थना नाही. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, आणि अशाच हृदयस्पर्शी स्वामींच्या सत्य संदेशांसाठी कृपा सिंधू माऊली चॅनेलला सबस्क्राईब करा. शेवटी मनापासून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.